तारीख 7 मार्च 2024 लोकसभा निवडणुकींचं बिगुल वाजलं होतं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा लोणावळा इथं सुरू होता. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी म्हटलं की मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो तू आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं, पक्षाचा अध्यक्ष कोण होतं, तुझ्या त्या अर्जावर माझी सही हे लक्षात ठेव. यापुढे असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका. मी त्या वाटेनं जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही. खरं तर शरद पवार हे एवढ्या तिखट शब्दात कोणावर कधीही टीका करत नाहीत. मात्र राष्ट्रवादीमधील पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके हे लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवारांच्या निशाण्यावर आले होते. याचं कारण होतं लोणावळ्यातील सभेला शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये म्हणून सुनील शेळके यांनी दबाव आणल्याचा आरोप कार्यकर्ते करत होते. शिवाय लोकसभा निवडणुकी दरम्यानही सुनील शेळके हे सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात हस्तक्षेप करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही मावळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बाजूने शरद पवार फिल्डिंग लावत असतानाच महायुतीमध्येही बंडखोरी झालेली आहे. यंदा मावळ विधानसभेचा किल्ला सर करणं सुनील शेळके यांच्यासाठी तितकंसं सोपं नाही असं बोललं जात आहे. याची कारणं जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहत आहात विशेष भारी. सह्याद्रीच्या डोंगर रांगा मनाला मोहित करणारे धबधबे आणि हे धबधबे पाहण्यासाठी आलेले हजारो पर्यटक हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याचं वैशिष्ट्य. लोणावळा खंडाळा या थंड हवेच्या ठिकाणी वर्षा पर्यटन ही मोठ्या प्रमाणात चालते. शिवाय कार्ला लेणी, लोहगड, विसापूर किल्ला, पवना धरण, मुशी धरण इथं 12 महिने हजारो पर्यटक भेट देत असतात. एका बाजूला शहरीकरणाचा झपाटा तर दुसऱ्या बाजूला नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या मावळ तालुक्याचे हाय व्होल्टेज राजकारण ही राज्यात चर्चेचा विषय ठरत असतं. मावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील अण्णा शेळके. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीकडून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये नाराजी बंडाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत असताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बापू भेगडे यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत पाहायला मिळणार आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील अण्णा शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. मावळ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 1962 मध्ये मावळ मतदारसंघ अस्तित्वात आला. मावळ मतदारसंघावर आधी काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1995 ते 2019 अशी सलग 20 वर्ष या मतदारसंघानं भाजपला साथ दिली. या कालावधीत भाजपचे 3 उमेदवार निवडून आले. 1995 मध्ये भाजपला मावळमध्ये पहिलं यश मिळालं. रूपलेखा ढोरे यांनी भाजपच्या तिकिटावर बाजी मारली. मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुललं. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्ये इथून भाजपचे दिगंबर भेगडे विजयी झाले. 2009 आणि 2014 मध्ये भाजपच्या बाळा भेगडेंनी मावळमधून विजय साकारला. 1995 ते 2019 अशी सलग 24 वर्ष मावळनं भाजपला साथ दिली. 2019 मध्ये या मतदारसंघातून मात्र राष्ट्रवादीच्या सुनील अण्णा शेळके यांनी विजय मिळवला. शेळके अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. तेव्हापासून मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बाळा भेगडे असा संघर्ष सातत्यानं दिसून आलाय. मावळ तालुक्यामध्ये पर्यटनासाठी असलेल्या विविध संधींचा लाभ घेत पायाभूत सुविधांच्या विकासाची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील रस्त्यांची सतत दुरावस्था होत असते. तसेच आरोग्य व दळणवळणाच्या सुविधांवर ताण देखील येत असतो. मावळ तालुक्यातील दुर्गम भागात एसटी फेऱ्या वाढवण्याबाबतही सतत मागणी होत असते. तालुक्यात तळेगाव इथं अद्ययावत नाट्यगृह, क्रीडा संकुल व्हावं यासाठी विद्यमान आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला होता. तसेच स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याच्या उद्देशाने पर्यटन विकासाबाबत गांभीर्याने प्रयत्न करण्याबाबत इथले लोक आग्रही असल्याचं दिसून येत आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीतही महायुतीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघावरून अखेरपर्यंत रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळ विधानसभेसाठी मैत्रीपूर्ण लढतीचा ठेवलेला प्रस्ताव स्थानिक भाजपने फेटाळून लावला होता. पक्षाने एबी फॉर्म दिला असतानाही
स्थानिक भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही असा गौप्यस्फोट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केलाय. सुनील अण्णा शेळके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मात्र त्यांच्याच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी बंडखोरी केली. बापू भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनेपासून सदस्य आहे. मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मी तयार झालो. माझं कुटुंब एकनिष्ठ काम करत राहिलं, परंतु मला अजित पवारांनी मावळमधून उमेदवारी दिली नाही. विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे मला खूप दुःख झालं आहे. बापू भेगडे यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्याच वेळी मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार आहे हे निश्चित मानलं जात होतं. शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बापू भेगडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे नेते माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील पक्षाचा राजीनामा देत बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. आम्ही विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके यांचं काम करणार नाही असा ठराव कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालाय अशी माहिती माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. पक्षश्रेष्ठींचा फोन किंवा आदेश आल्यास आम्ही त्यांची माफी मागणार असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहणार आहोत असं देखील बाळा भेगडे यांनी अधोरेखित केलं आहे. राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्नची चर्चा झाली होती. आता या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे बंडखोर बापू भेगडेंसाठी राबवण्यात येत असलेला मावळ पॅटर्न सत्यात उतरवणार हा चंग फडणवीसांच्या भेटीनंतरही बाळा भेगडेंनी कायम ठेवलाय. म्हणूनच बापू भेगडेंचा पक्ष अर्ज भरण्यासाठी बाळा भेगडे स्वतः हजर राहिले. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेगडे आणि आमदार सुनील अण्णा शेळके यांना समोरासमोर बसून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या भेटीमुळे आमदार शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यामध्ये मनोमिलन होईल असं वाटत होतं. मात्र तरीही बाळा भेगडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आता दिलेला शब्द सत्यात उतरवून शेळकेंनी बंडखोर बापू भेगडेंना पाठिंबा द्यावा असं खिल्ली उडवणारं आवाहन बाळा भेगडेंनी केलं. मी बापू भेगडेंचा सामना करू शकत नाही असं सुनील शेळके माझ्याकडे बोलल्याचा दावाही बाळा भेगडेंनी केला. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी बंडखोर उमेदवार महायुतीचे बापू भेगडे यांना जाहीर पाठिंबा देत असताना आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावर जाहीर टीका केली. यावेळी ते म्हणाले, सुनील शेळके, तुला खरंच माझ्यावर विश्वास असेल? काल तू तिथे बोलला, आज तमाम मावळच्या जनतेसमोर सांगतो माघार घे आणि बापूसाहेबांना पाठिंबा दे. शब्द दिला होता, आता शब्द पूर्ण कर. माझा पक्ष तर माझ्या बरोबर आहेच, परंतु देहू रोड पासून लोणावळ्यापर्यंत भाजपचा एक एक कार्यकर्ता आमच्यासाठी संघर्ष करत आहे. पक्षाच्या पदाचा राजीनामा देत या तालुक्याची संस्कृती आणि विचार टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत. तुला जर या ठिकाणी राजकारण करायचं नसेल तर आजच अजितदादांकडे जा आणि मला माघार घ्यायची असं सांग, त्यातच तुझं भलं आहे. दुसऱ्या बाजूला आमदार सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवारांनी अखेर नवा डाव टाकलाय. मावळमध्ये तुतारीचा उमेदवार न देता अजित पवार गटातून बंडखोरी केलेल्या बापू भेगडेंना महाविकास आघाडीनेही पाठिंबा जाहीर केलाय. महायुतीकडून शेळकेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याच दिवशी भाजपने बंडखोर बापू भेगडेंना जाहीर पाठिंबा दर्शवला. त्यानंतर भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केली होती. शेळकेंना कोंडीत अडकवण्यासाठी पवारांनी सुद्धा हा नवा डाव केलाय. त्यामुळे लोकसभेतील सांगली पॅटर्न नंतर विधानसभेतील हा मावळ पॅटर्न अतिशय अटीतटीचा होणार असल्याची चिन्ह दिसत आहे. महायुती अंतर्गत बंडखोरी आणि बंडखोरांना महाविकास आघाडीने दिलेला पाठिंबा या राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आमदार सुनील शेळके यांनी आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलंय की ही निवडणूक मावळच्या पुढच्या 5 वर्षांच्या व्हिजनची आहे. मी मावळच्या जनतेच्या साक्षीनं या निवडणुकीला सामोरा जातोय. मी 5 वर्ष केलेल्या कामाची पावती येथील जनता मला देईल. मावळमधून महायुतीचा उमेदवारच निवडून येईल. उद्या मावळमध्ये कमळ किंवा घड्याळ यापैकी कोणत्याही चिन्हाचा उमेदवार विजयी झाला तरी मला चालला असता. या निवडणुकीत एका विशिष्ट आडनावाच्या लोकांना उभं करून जिंकण्याचा प्रयत्न आहे. आमदार सुनील अण्णा शेळके यांचा निशाणा भेगडे परिवारावर असल्याचं बोललं जात आहे. हा कसला मावळ पॅटर्न? हा तर फक्त 4 कुटुंबाच्या हिताकरता राबवण्यात आलेला पॅटर्न आहे अशी खरमरीत टीका करत सुनील शेळके यांनी भाजप चुकीचा पायंडा पाडत असल्याचं म्हटलं. भाजपला याचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील असा गर्भित इशाराही सुनील अण्णा शेळके यांनी दिलाय. 2024च्या मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे विजयी झाले.
या निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघात कागदावर व प्रत्यक्षात माहितीची ताकद मोठी दिसत असतानाही महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वागेरे यांची मशाल जोरात पेटल्याचं दिसून आलं होतं. मावळ विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार महायुतीचे असतानाही महायुतीला मिळालेलं कमी मताधिक्य अडचणीचं ठरू शकतं. मागील निवडणुकीत बारणे यांना मावळ विधानसभा मतदारसंघात 21,827चं मताधिक्य मिळालं होतं. यावेळी ते केवळ 4,935 एवढेच राहिले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व आमदार सुनील शेळके यांच्यासह तालुक्यातील भाजप व राष्ट्रवादीचे पदाधिकारी एकत्रित काम करतील अशी अपेक्षा होती. मात्र मावळ विधानसभा मतदारसंघात बारणे यांचं मताधिक्य घटल्यानं या एकत्रितकरणाची अपेक्षा फोल ठरली आहे. पण मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतं? मावळ पॅटर्न सत्यात उतरणार का? मावळ विधानसभेचा पुढील आमदार कोण होणार? बापू भेगडे की सुनील अण्णा शेळके? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्याला विशेष वारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.